मंडळी, 15 मे 2025 पर्यंत सूर्यनारायण हा मेष राशीमध्ये असणार आहे आणि त्याचा लाभ 8 राशींना होणार आहे. काय लाभ होणार आहे त्यांना? पगारवाढीचे योग आहेत, पदोन्नतीचे योग आहेत, आणखीनही बऱ्याच प्रकारचे लाभ 8 राशींना सूर्य महाराजांच्या मेष राशीमध्ये असण्याने होणार आहेत. मग कोणत्या आहेत त्या 8 राशी आणि कशा प्रकारचा लाभ होणार आहे? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, 14 एप्रिल 2025ला सूर्यनारायण मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. साधारणतः 1 महिन्यानंतर सूर्य महाराज राशी परिवर्तन करत असतात आणि ग्रह गोचरांचं राशी परिवर्तन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा सगळ्या राशींवर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतात. आजच्या व्हिडिओत मात्र आपण 14 एप्रिल पासून 15 मे पर्यंत सूर्यनारायण मेष राशीत असण्याने कोणत्या राशींना लाभ होणार आहे याबद्दल बोलणार आहोत. लाभ होणाऱ्या राशींपैकी सगळ्यात पहिली रास असणारे मेष रास. मेष राशीच्या लोकांना काय लाभ होईल? कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही मेष राशीच्या लोकांना सहकार्य मिळेल. नफा आणि प्रगती पाहायला मिळेल. नफा आणि प्रगतीचा अनुभव मेष राशीची लोक या काळामध्ये, या 1 महिन्यामध्ये घेतील. व्यवसाय आणि करिअरच्या संदर्भात व्यावसायिकांनी केलेला जो प्रवास आहे तो त्यांच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. या काळामध्ये जर प्रवासाचे योग आले तर टाळू नका, कारण तो प्रवास तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतो. वैवाहिक जीवनात सुद्धा आनंद असेल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवताना मेष राशीची लोक दिसतील. त्यानंतर लाभ होणारी दुसरी रास आहे मिथुन रास. यशाबरोबरच आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो मिथुन राशीच्या लोकांना. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. अनेक क्षेत्रांमध्ये मोठे फायदे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्यातही मिथुन राशीची लोक यशस्वी होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. व्यवसायात नफा मिळू शकेल. पालकांचे, शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल, ज्यामुळे त्यांची प्रगती होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा 1 महिन्याचा काळ एखादी चांगली बातमी देऊन जाऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांची बऱ्याच काळापासून प्रलंबित किंवा अडकलेली जी कामं होती ती सुद्धा पूर्ण होताना या काळामध्ये दिसतील. मंडळी, लाभ होणारी आणखीन एक रास आहे आणि ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. समाजात आदर आणि सन्मान वाढू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवताना दिसाल. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा फायदा मिळू शकतो. पगारवाढीसोबतच पदोन्नतीची शक्यता कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा आहे. वडिलांकडून सहकार्य मिळू शकेल. बऱ्याच काळापासून अडकलेली किंवा थांबलेली कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकतील. कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवताना दिसाल. बहुतेक कामात यश मिळताना दिसेल. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. त्याबाबत काही प्रकरणं चालू असतील तर काही सकारात्मक परिणाम हाती येऊ शकतात. सिंह रास. नशिबाची पूर्ण साथ सिंह राशीच्या लोकांना हा 1 महिना देऊन जाणार आहे. सिंह राशीचा तर स्वामी सुद्धा सूर्यच आहे आणि सूर्याचं मेष राशीत होणारं हे गोचर कुटुंबातल्या समस्या संपवणारं ठरणार आहे. कामात यश मिळवून देणारं ठरणार आहे. सिंह राशीच्या नोकरी करणाऱ्यांच्या कामाचं सुद्धा कौतुक केलं जाऊ शकतं. कामात बऱ्याच काळापासून ज्या काही अडचणी, ज्या काही समस्या होत्या त्या आता संपतायत असं वाटेल आणि प्रगतीच्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण कराल. कन्या रास. अनेक बदल कन्या राशीसाठी सुद्धा घडून येतील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. काही जबाबदारी सुद्धा दिली जाऊ शकते, ज्याचे फायदेच तुम्हाला मिळणार आहेत. सुरुवातीला असं वाटेल की नवीन जबाबदारी आहे, कामाचा ताण आहे, लोड आहे, पण त्याचे फायदे मिळणार आहेत. ते काम तुम्ही मन लावून केलं तर त्याचा लाभ तुम्हाला होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. कामानिमित्त परदेशात जाण्याचे योग सुद्धा आहेत. जोडीदाराकडून तुम्हाला या प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य मिळताना दिसणार आहे. वृश्चिक रास. कामाच्या ठिकाणी लक्षणीय प्रगती वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्यनारायण देणार आहे. पगारवाढीसोबतच पदोन्नतीचीही शक्यता आहे. स्पर्धकांना कट्टर स्पर्धा तुम्ही देऊ शकाल. शत्रू तर तसंही वृश्चिक राशीचं काही बिघडू शकत नाहीत, पण या काळात तर नाहीच नाही. कामात यश मिळू शकतं आणि फायदा सुद्धा मिळू शकतो. मकर रास. मकर राशीच्या लोकांची आता 7.5 संपलेली आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात जे आहेत त्यांच्यासाठी एखादी चांगली बातमी या 1 महिन्यामध्ये येऊ शकते. कामाचे फायदे मिळतील. पैसे अडकलेत का ते सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना सुद्धा नफा मिळू शकतो. एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल. संवादाद्वारे मतभेद आणि शंका दूर करण्यावर मात्र तुम्ही भर द्या.
वादविवाद घालण्यापेक्षा संवाद करून प्रश्न सोडवा. कुंभरास, व्यवसायात प्रगतीची शक्यता. कुंभराशीच्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा काळ लाभदायी आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. जीवनसाथीमुळे प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतं. कुंभराशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. अनेक क्षेत्रात यश मिळू शकतं. शनी 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि त्यामुळेच आयुष्यातल्या अडचणी ज्या आतापर्यंत तुम्हाला सतावत होत्या त्या आता हळूहळू दूर होताना दिसतील. आयुष्यात हळूहळू आनंद येऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यांना कडक स्पर्धा तुम्ही सुद्धा देऊ शकाल. तर मंडळी, या होत्या त्या 8 राशी ज्यांना सूर्यनारायणाच्या राशीगोचराचा लाभ होणार आहे. आता तुमची रास जर या यादीमध्ये नसेल किंवा अनेक जणांचं म्हणणं आहे की तुम्ही सांगता पण आम्हाला असा अनुभव काही येत नाही, आमच्या आयुष्यात काही चांगलं घडत नाही, तुम्हाला ही सूर्यनारायणाची कृपा हवी असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता. तो उपाय काय? तुमची रास कुठलीही असू द्या, तुम्हाला जर नोकरीत पदोन्नती, पगारवाढ हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला सलग 46 दिवस सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करायचंय. कसं करायचंय? सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये तांदूळ टाकायचे, लाल कुंकू किंवा लाल चंदन टाकायचं, मिळालं तर एखादं लाल फूल टाकायचं आणि हे जल, हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. ओम सूर्याय नमः असं म्हणत अर्पण केलं किंवा सूर्यनारायणाच्या 12 नावांचा जप केलात आणि मग हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण केलं तरीही चालेल. हात जोडून मन लावून सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती सूर्यनारायणाच्या कृपेनेच येते. आपल्या कुंडलीमध्ये यश देणारा ग्रह हा सूर्यनारायण असतो. म्हणून जर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये पगारवाढ हवी असेल, पदोन्नती हवी असेल, खूप कष्ट करताय, मेहनत करताय पण हवं तसा परिणाम मिळत नाहीये, तुमच्या कामाचं क्रेडिट कोणीतरी दुसरं घेत आहे असं वाटत असेल तर हा उपाय सलग 46 दिवस करून बघा. महिला सुद्धा हा उपाय करू शकतात. महिलांनी फक्त अडचणीचे 4 दिवस मात्र सोडून द्यावे. विद्यार्थी सुद्धा हा उपाय करू शकतात. त्यांना विद्या अभ्यासात यश मिळतं, एकाग्रता वाढते, अभ्यासात मन लागतं. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता. फक्त उपायामध्ये श्रद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे. श्रद्धा नसेल तर परिणाम दिसत नाही. पण हाच उपाय तुम्ही श्रद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल निश्चितच दिसून येईल. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. हा उपाय नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती व्हावी म्हणून करून बघू शकता. तुम्हाला नोकरी मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्यासाठी चांगल्या संधी नक्कीच सूर्यनारायणाच्या कृपेने येतील. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. त्याचबरोबर तुमच्याही काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.